नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवत आहोत मँगो फ्लेवरचा केक आहे। हा मला खूप दिवसानंतर मँगो फ्लेवरची ऑर्डर आलेली, तर होता हाफ केजीचा केक। तर मी याचा बेस बनवून घेतला मँगो फ्लेवरचा आणि मग त्याचा 3 लेयर मध्ये कटिंग करून घेतला आणि केक बोर्डला असा केक लावून घेतला क्रीम लावून आणि सोकिंग केलेलं आहे मी शुगर सिरपने आणि शुगर सिरप मध्ये थोडं मँगोचा क्रश पण ऍड केलेला आहे आणि नंतर मी असं फिलिंग मध्ये यूज केलेलं आहे मँगो क्रश आणि व्हाईट चॉकलेट असं किसून घेतलेलं होतं ते फिलिंग मध्ये यूज केलेलं आहे। मोस्टली मी याच्यामध्ये जे आपले फ्रूट फ्लेवरचे क्रशचे केक असतात त्यांच्यामध्ये मी फिलिंग मध्ये क्रश सोबत व्हाईट चॉकलेट किस किंवा व्हाईट चॉकलेटचे चोको चिप्स असतील तर ते यूज करते। तर असं आपलं दोन्ही लेयर कंप्लीट झालेले आहेत आपलं फिलिंग करून। आता आपण शेवटचा बेस लावून घेऊ आणि त्यालाही आपण शुगर सिरपने असं वरून सोकिंग करून घ्यायचंय आणि नंतर मग मी याचा क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर केकला 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवणार आहे। केक सेट झाल्यानंतर मी याला मँगो कलरची क्रीम तयार करून घेतलेली, म्हणजे थोडा येलो आणि रेड कलरची शेड मिक्स करून घेतली व्हाईट क्रीम मध्ये आणि असं याचं फायनल कोटिंग करून घेतलेलं आहे। तर फायनल कोटिंग तुम्हाला थोडंसं व्हिडिओ मध्ये थोडा वेगळा कलर दिसत असेल, पण मी असा मँगो कलर शेड येण्यासाठी त्याला थोडा ऑरेंज कलरचा शेड यूज केलेली आहे। तर आपलं आता फायनल कोटिंग झालेलं आहे, त्याला मी स्क्रॅपरच्या साहाय्याने साईडला डिझाईन करून घेतली आणि वरची एक्सेस क्रीम काढून घेतली। आता मी वरती पोर केलेला आहे न्यूट्रल जेल आहे, त्यामध्ये व्हाईट कलर, ऑरेंज कलर आणि रेड कलर असे मिक्स करून ही शेड तयार करून घेतली। नंतर जे आपले किसलेलं व्हाईट चॉकलेट होतं ते असं साईडने असं बॉर्डर करून घेतली आणि मध्ये मी टॅग लावून घेतला हॅपी बर्थडेचा आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।